नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडग येथे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची संवाद बैठक कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे पार पडली. या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळेला संजय काकांना कसे लीड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेडगचे युवा नेतृत्व माननीय बाळासाहेब ओमासे, राजेंद्र नागरगोजे सर यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली. कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भाजप सरकारने देश पातळीवर, राज्य पातळीवर तसेच जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सर्वच स्तरावर चांगले काम केले आहे. अनेक योजना राबवल्या आहेत. समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मत पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले. संजय काकांच्या बटनासमोर दाबून आपण त्यांना बहुमताने निवडून द्या. ही निवडणूक पालकमंत्री नात्यानं मी आज विनंती करायला वाटणार माझ्या पुरी खांद्यावर आहे. मी जर विकास केला असेल ह्या 15 वर्षामध्ये आपल्या गावचा, तर माझा हक्क बनतो की तुम्ही मला मान खाली घालून देऊ नका. बरोबर? मान उंचावून सोडा, गट तट सगळं सोडा, अपमान हे पाकी सगळं सोडा. एक देशाला चांगलं प्रशासन देण्यासाठी आपलं मत जाणार आहे. ज्यावेळी काका पार्लमेंटला जातील आणि मोदींचा बहुमताचा ठराव होतील त्यावेळी काकाच हात वर जाईल आणि तो हात मोदी साहेबांच्या हात बळकट करेल आणि एक चांगलं प्रशासन मोदी देशासाठी आपल्याला भारत जगाच्या पाठीवर देशाला कुठंतरी उंच ठिकाणी ठेवण्यासाठी निश्चितच मदत होईल, सुरक्षित होईल, संरक्षण होईल. 10 वर्षात एवढ्या जर सुखसोयी आपण केल्या असतील तर आता काय राहिले? आता आरोग्याला कार्ड दिलं तुम्हाला 5 लाखाचं दिलं का नाही? होते का नाही काम? आता घरात सगळं सामान दिलं, सगळं केलं, व्यवस्थित झालं. आता पाणी आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणखी ह्याच्यापेक्षा आणखी कामगारांना, गरिबाला, दलिताला अंत्योदयपर्यंत मोदी पोचले म्हणून हर हर मोदी, घर घर मोदी. आणि त्या दृष्टिकोनातून अगली बार 400 पार, त्यातल्या 3 सीट आपल्या बिनविरोध झाल्या. आता मोजायचं आहे 397. 3 सीट आपल्या बिनविरोध झाल्या, माहिती आहे ना? तरी मला नशीब मिळाले. पण ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची ह्याची ऑर्डर काढून ताबडतोब आम्हाला द्या. आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली, कारखाना बाजूला सारला आणि धडक योजना ही म्हैसाळमध्ये घेतली आहे. त्याचा सर्वे पण चालला. म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला त्या धडक योजनेमध्ये जी गावं 7 गावं आहेत त्यांना पाणी देतात आपल्याला. असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करुणा नसेल, काय काळजी नसेल तर तुम्ही खासदार होऊन करणार, बरोबर ना? आता ते बिलं दिली नाही, तो बाकी आहे. ते आता जास्त बोलत नाही मी. रिटायरमेंट झाली, त्या लोकांची PF आणि सर्व्हिस दिली नाही आहे. द्यायची झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला. हे प्रूफ आहे, तुम्हाला उद्या बाईट मिळेल सगळ्यांची, ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या, काय असतं इलेक्शन असलं की आमचं काढतील, आम्ही त्यांचं काढतो. मग खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला. म्हणून आपण 7 तारखेला सगळ्यांनी गट तट समजून माझं बेडग हे हायस्टला कमळाच्या मतानं झालं पाहिजे एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलोय. विकास कुठेही कमी पडू देणार नाही. अजून राहिलेला विकास आपण मध्ये 4 महिने आपल्याला मिळतात, त्या 4 महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला मी आश्वासित करतो की तेही आपण कामं पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठेही अडथळा निर्माण होणार नाहीये. मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाहीये आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.